दगडू आणि प्राजक्ता आहेत. टीपी 2 येतोय. मात्र पहिल्या टीपीची जी धमाल होती ती आता पुन्हा एकदा नव्याने मिळणार आहे आणि तुझं एक स्पेशल काहीतरी गाणं पण ऐकायला मिळणार आहे. म्युझिक लॉन्च आहे, त्यानिमित्ताने बोलतोय. तर सुरुवात त्या गाण्याने करूया. जरूर. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके, दारी सनईचे सूर दाटे, मनी हुर हुर चाले, विरहाचा पुढे वारसा. दगडू याच अशा गोड आवाजावर फिदा एकदम प्राजक्तावर पहिल्यापासून. म्हणजे काय, तिच्या स्वभावावर आणि तिच्या गाण्यावर पहिल्यापासूनच फिदा आहे मी. कारण तिचा जो एक साधा स्वभाव आहे, सरळ स्वभाव आहे आणि माझा जो बिंदास स्वभाव आहे, त्याच्यामुळे जास्त मी तिच्याकडे म्हणजे ती मला जास्त आवडते. की तिचं खूपच असं अरे काय म्हणतोस दगडू असा स्वभाव आणि माझं अरे काय हे जे डिफरन्स आहे ते जास्त अट्रॅक्ट करतं आम्हाला दोघांना. दगडू शांताराम परब. अरे झालोय ना आपण सेटल, भेटलाय ना आपल्याला सगळ्या. एक गोष्ट राहिली, प्राजक्ता लेले. टीपी पहिल्यामध्ये तुम्हाला दोघांना खूप सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं, खूप तुमचं कौतुक झालं. अगदी गल्लीमध्ये दगडू आणि प्राजक्ता सगळे फेमस झाले. आता टीपी 2 जो येतो आहे, तर नेमका काय रोल आहे ते थोडंसं प्रेक्षकांना सांगशील? सिक्रेट 1 मे असं मी सांगेन. कारण येस, दगडू प्राजक्ता आहेत. सो टाइमपासमध्ये जी मजा आली, जो रोमॅन्स किंवा जे टाइमपास मला असं वाटतं रिलीज झाल्यानंतर ना एक खूप रोमॅन्टिक वातावरणच सगळीकडे, हवेतच एक रोमॅन्स आला होता, तो आता डबल येणार आहे. कारण आता मोठे दगडू प्राजक्ता पण आलेत. सो आम्ही चौघंही एक्सायटेड आहोत आणि प्रियाताई आणि दर्शन दादा दोघंजण दगडू प्राजक्ता म्हणून आज लोकांपुढे आले आहेत आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की रवीजींनी परफेक्ट कास्टिंग केलेलं आहे आणि दगडू प्राजक्ता म्हणून माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रथमेश, तुझा रोल थोडाशी म्हणजे प्रेक्षकांना आता लवकर फिल्म आता जवळ येते रिलीजच्या, पण थोडीशी झलक सांगशील की असा आहे बाबा दगडू? मी तेच म्हणेन, 1 मेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा की दगडू कसा आहे. आणि मला असं वाटतं की माझे सीन्स आहेत किंवा माझी धमाल तर आहेच, पण प्रियदर्शन दादाने आणि प्रियाताईने खूप जास्त धमाल केली आहे सिनेमात. आणि त्यांची धमाल किंवा मग त्यांचे सीन्स एवढे प्रचंड चांगले झालेत की त्यांनी कुठेही प्रथमेश नाही आहे किंवा मग केतकी नाही आहे सिनेमात किंवा मग त्या सीनमध्ये, म्हणून एक उणीव प्रत्येक प्रेक्षकाला जाणवत नसेल त्या सीनमध्ये. कारण प्रॉब्लेम त्यांचा हेच आहे की मला असं वाटतं की त्यांनी कुठेही स्वतः काही ॲक्टिंग करायला किंवा मग ह्याला कॉपी करायला किंवा मग असं करायला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले नाही आहेत. त्यांनी जे केलं आहे ते आम्हाला बघून केलं आहे की टाईमपास मला वाटतं प्रियदर्शन दादाने बहुतेक 25 वेळा वगैरे बघितला असेल त्या अभ्यासासाठी. सो मला हे फार आवडलं आणि तरीही त्याने मला सेटवर येऊन विचारलं की त्या जागा तुझ्या होत्या त्या मला सांग, तुझे हावभाव मला सांग. सो मला हे फार म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन एका छोट्या व्यक्तीला विचारतो तेव्हा मला असं फार बरं वाटलं की अरे मी सांगतो मी तुला सांगतो. कारण टाईमपासला त्याने मला सगळं सांगितलं होतं आणि आता मी त्याला टाईमपास 2 मध्ये काही गोष्टी सांगितली. तिला गरज असेल तर कोण आहे? मी आएंगे, मेरे छोटे मोठे दगडू आएंगे. पापण्या ओलावल्या, शब्द भांबावले, मनातल्या मनात सारे क्षण हिंदकळले आणि मी पुन्हा इथवर आले तुझ्या आवडीने. तू काय मराठी बोलते अजून आपल्याला कळत नाही. ह्या टीपी 2 मध्ये तुला आवडलेलं, कारण टीपीचे पहिले डायलॉग खूप एवढे प्रचंड फेमस आहेत, प्रेक्षकांच्या म्हणजे तोंडपाठ झाले आहेत सगळ्यांचे. तर तुझा आवडता डायलॉग टीपी 2 मधला? असे खूप आहेत ॲक्च्युली टीपी 2 मधले डायलॉग्स, पण एक माझा आणि प्रियदर्शन दादाचाही डायलॉग आहे एकत्र, तो ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसेल. तो असा आहे की आई बाबा आणि साईबाबाची शपथ, आता बाकी सगळे बाजू, आता आपण आणि आपली पराजू. इतकी कशी स्पर्धा रंगती आहे की 2 सुंदर गोड छान 2 ॲक्ट्रेस, ग्लॅमर ॲक्ट्रेस मिळत आहेत सिनेमा प्रेक्षकांसाठी बघायला. कशी जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार? जुगलबंदी मला असं वाटतं
जुगलबंदी म्हणण्यापेक्षा ते बॉन्डिंग आहे. दोन्ही म्हणजे दगडूंमधलं आणि प्राजक्तांमधलं ते बॉन्डिंग आहे. कारण मला असं वाटतं की आपला भूतकाळ हा आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करत असतो, मोटिवेट करत असतो, किंवा काय आता मी सगळं सांगत नाही. सो मला असं वाटतं की प्रियाताई प्राजक्ता म्हणून जे करते त्याच्यात त्या कॅरेक्टरमध्ये, त्या प्राजक्ताच्या कॅरेक्टरला अजून शेड्स ॲड झाले आहेत. मी जे प्राजक्ताचं कॅरेक्टर केलं होतं त्याच्यात ती लहान असल्यामुळे तो इनोसन्स किंवा तो त्याच्याबरोबरच काही शेड्स त्याच्यामध्ये ॲड झालेत आणि ज्या अतिशय उत्कृष्ट तिने केल्या आहेत. आणि 1 मेला तुम्हाला ते कळेलच. तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. कुठल्या विषयावर बोलायचे होते? आयटम चंदे, प्राजक्ता कुठे असते? चंदे 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 चंदे, तुझ्या डोक्याने काय ओले बोंबील भरले आहेत का ग? लांब राहायचं, नाहीतर अशा ठिकाणी मारेन की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता येणार. स्पेशालिटी सांगशील की हां हे पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये यायला पाहिजे की TP2 मध्ये हे आहे बाबा, प्रेक्षकांना सांगशील? टाईमपासमध्ये जसं म्युझिक आणि डायलॉग हे होते आणि त्यामुळे टाईमपास सगळ्यांना आवडला होता आणि एक सुंदर अशी लव्ह स्टोरी होती. तर ते सगळं टाईमपास 2मध्ये आहे. जे तुम्ही टाईमपासमध्ये एन्जॉय केलं ते प्लस काहीतरी ते बघायला नक्की थिएटरमध्ये या. येस, नक्की. मी पण हेच म्हणेन. आणि मला असं वाटतं की टाईमपास मध्ये जे एक कुठली तरी एखादी अशी एक कलाकृती जेव्हा घडत असते ना, जी एकदम वेगळी असते, त्याच्यामध्ये एक मिस्टिक ऑरा असतो. तो मिस्टिक ऑरा आम्हाला टाईमपास 2च्या वेळेला काम करताना जाणवत होता. त्यामुळे मला खात्री आहे की लोकांना सुद्धा ते पडद्यावर तो मिस्टिक ऑरा दिसेल आणि तो लोकांना नक्की आवडेल. त्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्स. ही जोडी पण जेवढीच एक्साइट झालेली आहे, प्रेक्षक खूप एक्साइट झालेले आहेत. हवा येऊ द्याचं जे म्युझिक लॉन्च होत आहे, गाण्यांबद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की काय बाबा नेमके काय फ्लेवर आहेत गाण्यांचे? खूप सुमधूर गाणी आहेत. चिनार महेशनी खूप मस्त म्युझिक केलं आणि मला असं वाटतं की लिसनर्ससाठी एक प्लॅटर अवेलेबल आहे. सगळ्या मूड्सची, सगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला या अल्बममध्ये ऐकायला मिळतील. आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे तू मिला, जे आमचं रोमॅन्टिक गाणं. बस्तीमध्ये मस्ती नाही. आई बाबा आणि साई बाबाची शपथ. आणि आज वेऱ्यातल्या आजारी माणसांसाठी अमलुबान आणली आहे. ते अमलुबान उलट का छापले रे? आरशात नाव दिसावं म्हणून. हा हा हा, तसा सांग ना मग. आणि माझी खात्री आहे मला तो नक्की मिळेल. चला हवा, चला हवा तो मुलगा मिळू दे. पहिला TP जो आहे तो खूप जवळनं बघितलेला आहे. खूप वेगळी अटॅचमेंट आहे. नेमकं प्रेक्षकांना काय मिळत आहे आता TP2 कडनं, की दर्शनकडनं आता खूप अपेक्षा झाल्यात, प्रोमोज बघतो, खूप वेगळा दर्शन आम्हाला बघायला मिळतोय. काय वेगळा दर्शन म्हणजे मी नाटकातून किंवा स्किट्समधून काम करतच होतो, पण आता यावेळेला फिल्ममधून दिसतोय आणि आय एम लकी की मी पहिल्यांदा दगडू करतोय. कारण जो मी रोल लिहिला मागच्या वर्षी तोच रोल फिरून आता पार्ट 2च्या निमित्ताने माझ्याकडे आला. मला करायला सोपं होतं. आय एन्जॉयड इट. थोडेसे माझे अंश होते, थोडे मित्रांना बघून काही दगडू मी ॲक्च्युली बघितले होते. काही दगडू असे असतात ते मी आणि रवी डिस्कस करायचो आणि मग हळूहळू दगडूला शेप येऊ लागला अँड वी जस्ट वर्क इट. म्हणजे फार काही कठीण काम नव्हतं, पण त्या इनोसन्सला टच करणं खूप गरजेचं होतं, जे करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. कुठल्या विषयावर बोलायचे होते? आयटम चंदे, प्राजक्ता कुठे असते? चंदे 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 चंदे, तुझ्या डोक्याने काय ओले बोंबील भरले आहेत का ग? लांब राहायचं, नाहीतर अशा ठिकाणी मारेन की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता येणार नाही.
आईला गेली तेव्हा फुलपाखरू होती, आता फुलटू पाखरू झाली आहे. प्रिया, फेसबुक असेल, ट्विटर असेल, सगळीकडे तू खूप असे पॉप्युलर आहेस. एखादा फोटो टाकला की तुला लगेच फटाफट हजारो लाईक्स येतात. ज्यावेळेस प्राजक्ता करायची आहे, ज्यावेळेस जो काही तुझा फोन झाला असेल किंवा जे तुला डायरेक्टली सांगण्यात आलं असेल, नेमकी प्रतिक्रिया काय होती? काही नाही, ते खूपच पटकन झालं. रवीने विचारलं की TP2 करतोय, म्हटलं हां. प्राजक्ता करणार, म्हटलं हो, झालं, डन. आणि मी 8 दिवसांनी स्क्रिप्ट रिडिंगला गेले. बस इतक्या सोपं सरळ झालं होतं ते. आणि कारण नाही म्हणायला काही कारण नव्हतं आणि वाय शुड आय से नो, सो मी इन्स्टंट हो म्हटलं आणि आम्ही कामाला सुरुवात केली. की कशी तयारी केली याच्या बाबतीत, की आपण हे करायला पाहिजे, असं हे करायला पाहिजे, किंवा टिप्पी पहिला जो आहे तो किती वेळेस पाहिलाच वगैरे? मी प्रत्येक नवीन सिनेमाच्या वेळेला आधीची पाटी कोरी करते, सो मी तेच केलं. मी पाटी कोरी केली आणि कोऱ्या पाटी घेऊन मी TPच्या शूटिंगला गेले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, मला अत्यंत जेन्युइन आणि अत्यंत निरागस काम करायचं. सो दॅट्स व्हॉट आय ट्राईड. डायलॉग ज्यातले खूप फेमस झालेत, म्हणजे जे काही प्रोमोज आहेत त्याच्यातले तुझे आधीचे तोंडपाठ होतेच, कारण तुझे जवळ बघतोयस. काय नेमकं टू मध्ये दिसतं की प्रेक्षकांना डायलॉग जास्त आवडतील, गाणी जास्त आवडतील? मला असं वाटतं फिल्म जास्त आवडेल. मला असं वाटतं पहिली फिल्म ही इनोसंट लव्ह स्टोरी होती आणि दुसरी फिल्म ही इनोसंट आहेच, पण त्याला खूप एक छान इमोशनल अँगल सुद्धा आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट लाफिंग, इट इज नॉट जस्ट अबाउट टाइमपास, इट इज ॲक्च्युली सिरियस टाइमपास. मज्जा येईल बघायला. ठरवून डायलॉग्स लिहिले नाहीत, जेवढे इझिली येतील तेवढे येतील. नया आहे व हिट होईल असं ठरवून लिहिलेलं नव्हतं. मे बी ह्याच्यात कदाचित वेगळा डायलॉग हिट होईल, ह्याच्यातही बरेच वेगळे डायलॉग क्रिएट केलेले. आणि तिला गरज असेल तर कोण आहे? मी आएंगे, मेरे छोटे मोठे दगडू आएंगे. पापण्या ओलावल्या, शब्द भांबावले, मनातल्या मनात सारे क्षण हिंकळले आणि मी पुन्हा इथवर आले तुझ्या आवडीने. तू काय मराठी बोलते अजून आपल्याला कळत नाही. फक्त 1137 पाहिजे. काय पाहिजे? 113-7. सेटवरचं जे वातावरण होतं, म्हणजे तुम्ही एवढ्या वेळेस खूप गुपितं ठेवली की कोण नेमका प्राजक्ता कोण आहे, कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करत होता? मी खूप एन्जॉय केलं, कारण एकतर आमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली आहे आणि मला असं वाटतं की सेटवरच्या गोष्टी खूप प्रासंगिक असतात, त्यामुळे त्याची नंतर मजा नाही आहे, ती तिथल्या तिथे मजा येते. सो वी हॅड फन. कारण मी रवीला आधीपासून ओळखत होते, मी मेघनाला ओळखत होते, मी सगळ्या टीमला आधीपासून ओळखत होते, पण बऱ्याच लोकांबरोबर चित्रपट पहिल्यांदा करत होते. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. आपल्यासोबत आहे TP2च्या निर्मात्या मेघना. खूप खूप स्वागत आहे. आज एकदम धमाक्यात म्युझिक लॉन्च झालेला आहे. आता TP2ची सगळ्यांना उत्सुकता आहे बॉक्स ऑफिसवर. नेमकं आता आपण जे म्हणतो 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी अशी जी झेप आता मराठी सिनेमा घेतो आहे, किती एक्सपेक्टेशन आहे की एवढ्या करोड आता हा सिनेमा होईल? एक्सपेक्टेशन्स खूप आहेत आणि तशी मेहनतही केली आहे आम्ही आणि वी आर होपिंग, क्रॉसिंग आवर फिंगर्स की जसं रितेशजी बोलले की 100चा आकडा दिसू दे. वी आर होपिंग फॉर दॅट आणि व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. TPमधली आता गाणी आम्ही ऐकतो आहोत, खूप एकाहून एक असे छान असे एक फ्लेवर बघायला मिळतात. तुझं आवडतं गाणं सगळ्यात की तुला खूप आवडतं हे? वाव वाव हे गाणं सगळ्यांचं हॉट फेवरेट आहे, पण माझं सगळ्यात जवळचं, माझ्या मनाच्या जवळचं आहे ते शेती बाग आहे. एक सॅड सॉन्ग आहे, पण ते खूप सुंदर केतकी गायली आहे, आदर्श गायला आहे आणि ते म्हणजे खूपच सुंदर झालं आहे त्याचं कॉम्पोजिशन. ते मला सगळ्यात आवडतं गाणं. मराठी इंडस्ट्रीमध्ये संजय जाधवने एक वेगळी छान एक परंपरा सुरू केलेली आहे. दुनियादारीची ट्रॉफी TPकडे आली, TPची ट्रॉफी आता लय भारीकडे गेलेली आहे. काय वाटतं या स्पर्धेविषयी एकूण?
संजयनी हे खूपच सुंदर कॉन्सेप्ट सुरू केलं आहे की म्हणजे हे फक्त मराठीत होऊ शकतं रवी सेट की एका प्रोड्युसरकडनं दुसऱ्या प्रोड्युसरकडे एक ट्रॉफी जाते आणि ती फिरती ट्रॉफी आता लईभारीकडे गेली आणि आम्ही खूप आनंदाने ती लईभारीला दिली आहे आणि आम्ही होपिंग आणि वी विल ट्राय आवर बेस्ट की ती परत टाईमपास टीमकडे यावी आणि ही कॉम्पिटिशन सतत ही पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन सतत चालू राहू दे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, हीच एक आशा आहे. जाता काय स्पेशालिटी आहे TP2ची की प्रेक्षकांना सांगशील की हां हे बघण्यासाठी तुम्ही जरूर या थिएटरमध्ये? प्रेक्षकांनी दगडू आणि प्राजक्ताला खूप 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 प्रेम दिलं आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आम्ही TP2मध्ये ग्रोनअप नवीन दगडू प्राजक्ता आहेतच, पण त्यांच्यासोबत आपले केतकी आणि प्रथमेश पण आहेत आणि खूप खूप अजून सरप्रायझेस आहेत. खूप मजा आहे, मस्ती आहे आणि धमाल आहे. ती बघायला नक्की 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 या प्रेक्षक. त्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्स. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.